कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भगवद गीता 2.14. मात्र स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्य स्थास्ति तिक्षस्व भारत. हे कौन्तेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे. हे भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्या बरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने. नमस्ते हे सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले.
श्री प्रभुपाद की जय. सो जो लास्ट वर्स होता त्यामध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतायत, देही नोस्मिन यथा देही, की जी बॉडी आहे, जे देह आहे, त्यामध्ये कोण राहते, आत्मा राहते. आत्मा कसा आहे, तो देहधारी आहे. आत्मा कसा आहे, तो देहधारी आहे. याच्यावरून भगवंत हे आधीच क्लिअर करून देतात कृष्णाला. अर्जुनाला हे आधीच क्लिअर करून देतात की देह आणि आत्मा हे डिफरंट आहेत, हे वेगवेगळे आहेत. देहिनोस्मिन यथा देही, म्हणजे आत्मा हा काय, हा देहधारी आहे. त्याने देह धारण केलाय. ज्या प्रकारे आपण वस्त्र धारण करतो त्या प्रकारे आत्म्याने देह धारण केलाय. पण आपण जर वस्त्र धारण केलंय तर काय, आपल्याला हे माहिती असतं की आपण वस्त्रांपासून वेगळे आहोत. त्याच प्रकारे आत्मा कसा आहे, तो देहधारी आहे. त्याने देह धारण केलंय, तो देह नाहीये. आत्मा हा त्याच्या देहापासून वेगळा आहे, सेपरेट आहे. आणि हे सांगितल्यानंतर की अर्जुन, आणि अर्जुनाच्या थ्रू आपल्याला हे सांगितल्यानंतर की वी आर डिफरंट फ्रॉम अवर बॉडी. आपण कोण आहे, आपण आत्मा आहे आणि आपण आपल्या बॉडी पासून, देहापासून अलग आहोत. हे सांगितल्यानंतर आता भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की जो धीर पुरुष आहे, तो जे बदल होतात, मृत्यूचा जो बदल आहे, त्याने गोंधळून जात नाही. आणि म्हणून त्याच प्रकारे फक्त मृत्यूच नाही, तर जे सुख दुःखे पण आहेत, जे कशा प्रकारे हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे. कसे येथे तात्पुरते, आणि जे कालांतराने विनाश पावणारे जे सुख दुःख आहेत, त्यापासून जो धीर व्यक्ती आहे तो गोंधळून जात नाही. मग हे जे सुखदुःखी आहेत ही येतात तेव्हा तो काय करतो, असं आहे का की जो भक्त असतो त्याच्या लाईफ मध्ये, त्याच्या जीवनामध्ये सुख दुःखे ही येतच नाही? नो, येतात. आपण भौतिक जगात आहोत तर सुख दुःखे ही येणारच, दे आर डिस्टाइन्ड टू कम. पण जो धीर व्यक्ती आहे तो काय करतो, तो त्याला सहन करतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत की ही जी सुखदुःखी आहेत ही कशामुळे आहेत, ही इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. दे आर बिकॉज ऑफ युअर सेन्सेस. जी बॉडी मिळाली आहे, जो देह मिळालाय, त्यामुळे ही सुखदुःखी आपल्याला जाणवतात. पण ऍक्च्युअली त्या सुखदुःखांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे तू यांना सहन करायला हवं, या सुखदुःखांना सहन करायला हवं. जी सुख दुःखी आहेत ती येणारच. ज्या प्रकारे जे दुःख आहे तेच त्या प्रकारे जे सुख आहे ते पण आपल्या कोट्यानुसार, आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळणारच आहे. असं नाही होत की एखाद्या व्यक्ती सोबत नेहमी खराबच होईल, वाईटच होईल, नाही. प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मध्ये त्याच्या सुखाचा आणि दुःखाचा जो कोटा आहे तो ठरलेला असतो अकॉर्डिंग टू हिज पास्ट कर्मा. आणि त्यामुळे आपल्या पास्ट कर्मामुळे जे काही सुखदुःख ते येणारच आहे. आता काय करायचंय आपल्याला, तर त्या सुखदुःखांना सहन करायचं आहे आणि आता अशी कर्मे करायची आहे ज्यामुळे आपण जे भौतिक जग आहे
याच्या बंधनातून बाहेर पडू शकू. आता आपल्याला अशी कर्मे करायची. प्रभुपाद सांगतायत की तात्पर्यात वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. सो आपले जे कर्म जे स्वधर्म दिलेला आहे ते पालन करणे हे आवश्यक आहे. इवन दो खूप थंडी असली तरीही आपल्याला स्नान हे करावंच लागतं. त्याच प्रकारे एखादी स्त्री कितीही उन्हाळ्यामध्ये कितीही कडक ऊन असो तरीही तिला स्वयंपाक हा करावाच लागतो. तर भगवंत अर्जुनाला सांगतायत की युद्ध करणे हे क्षत्रियाचे काय हे क्षत्रियाचा धर्म आहे. आणि त्यामुळे तू तुझा जो धर्म आहे तो फॉलो कर, त्याचे पालन कर. तुझे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यामुळे तू युद्ध करण्यापासून नाकारू नकोस. का तर तू क्षत्रिय आहेस. त्याच प्रकारे भगवंत अर्जुनाला काय सांगतात. भगवंत अर्जुनाला अल्टिमेटली लास्ट मध्ये सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. जो धर्म आहे, अर्जुन गोंधळून गेलेला की काय करायचे, मी कोणता धर्म फॉलो करू. मी माझा क्षत्रिय धर्म फॉलो करू की मी ऍज अ फॅमिली मेंबर आहे, त्याचं काय कर्तव्य असतं की आपल्या फॅमिलीचं रक्षण करणे. मग मी माझा तो धर्म फॉलो करू की मी क्षत्रिय धर्म फॉलो करू. अर्जुन गोंधळून गेलाय आणि म्हणून अर्जुन म्हणतोय की मी बेटर आहे की हे सगळं सोडून युद्ध न करता वनात चालले जाऊ. पण भगवंत काय बोलतायत की तू सध्या काय तुझ्या बॉडीशी आयडेंटिफाय करतोय स्वतःला आणि त्यामुळे तू गोंधळून गेलाय. गोंधळून जाण्याची जे रिझन आहे ते आहे की तू स्वतःला तुझ्या बॉडीशी आयडेंटिफाय करतोय आणि तू तुझे जे कर्तव्य आहे ते तुझ्या बॉडीशी रिलेटेड कर्तव्याविषयी विचार करतोय. पण ऍक्च्युअली इन ट्रूथ तू कोणत्या स्तरापासून विचार करायला हवा, आत्म्याच्या. आणि म्हणून भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. हे जे सो कॉल्ड धर्म आहेत, बॉडीशी रिलेटेड जे धर्म आहेत, त्यांचा तू त्याग कर आणि मला शरण ये. मला शरण आल्याने काय करशील की तुला जाणवेल की तू आत्मा आहेस आणि तुझं कर्तव्य काय आहे, तर कृष्णाला सर्व करणे, कृष्णाची सेवा करणे. आणि आत्म्याच्या स्तरापासून विचार कर. ते काय आहे की कृष्णाची काय इच्छा आहे की अर्जुनाने फाईट करायला हवं, अर्जुनाने लढायला हवं. आणि त्यामुळे अर्जुनाने काय करायला हवं, कृष्णाच्या आनंदासाठी, फॉर द प्लेजर ऑफ लॉर्ड कृष्णा ही शुड फाईट. आणि अर्जुनाच्या थ्रू कृष्ण आपल्याला हेच सांगतायत, थिंक. कोणत्या प्लॅटफॉर्मवरून विचार करायचा आहे, बॉडीच्या नाही, आत्म्याच्या. व्हॉट इज फेवरेबल फॉर माय भक्ती, व्हॉट विल प्लीज लॉर्ड कृष्णा. तर ही जी सुखदुःखे आहेत ही कशी आहेत, ही ऋतूंप्रमाणे आहेत. हिवाळा आणि उन्हाळा ज्याप्रमाणे येतात जातात, त्या प्रकारे ही सुखदुःखे येणार आहेत आणि जाणार आहेत. का, कारण आपण भौतिक जगात आहोत आणि भौतिक जगाचा
जो नेचर आहे ते काय आहे? दुःखालयम अशाश्वतम. भगवान कृष्ण काय सांगतात की हे भौतिक जग कसं आहे? दुःखालयम अशाश्वतम. आता कृष्ण कोण आहेत? ही इज अ क्रिएटर. फॉर एक्झाम्पल, एखादी डिश आहे, मी ती प्रिपेअर केली, एखादा पदार्थ मी बनवला, तर मला माहिती असेल की त्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले, राईट? त्याच प्रकारे भगवान कृष्णाने हे जे जगत आहे बनवलंय आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की यामध्ये काय आहे. आणि तेच काय बोलतायत की हे जे जग आहे हे कसं आहे? दुःखालयम अशाश्वतम. यामध्ये दुःखच आहे आणि कसं आहे? हे टेम्पररी आहे, अस्थायी आहे. यामध्ये कोणतीच गोष्ट स्थायी नाहीये. एव्हरीथिंग इज टेम्पररी हिअर. आणि म्हणून आपण जाणले पाहिजे, भगवंत स्वतः सांगतायत ना, सो वी शुड फॉलो. ही इज अ ऑथॉरिटी, सो वी शुड फॉलो हिम. की हो, हे जगत दुखालय, अशाश्वत आहे. मग मग या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या टेम्पररी गोष्टी आहेत, त्यामागे दुःख म्हणत किंवा गोंधळून जाऊन उपयोग नाहीये. काय करायचंय मग? तर त्यांना सहन करायचंय. यू हॅव टू टॉलरेट दॅम. चैतन्य महाप्रभू सांगतात की त्रिनादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना. त्रिनादपि सुनीचेन. कसं व्हायचंय आपल्याला? त्रिन, गवताच्या पात्यासारखं आपल्याला हंबल व्हायचंय, नम्र बनायचंय. गवतावरून लोक चालून जातात, बट तो कसा आहे? नम्र आहे. त्याच प्रकारे तरोरपी सहिष्णुना. एक वृक्ष, एक वृक्ष किती सहन करते? त्याला लोक दगड मारतात, त्याची फळं घेतात, कापतात, पण तरीही वृक्ष काय करतो? वृक्ष सावली देते. स्टील. ट्री इज जस्ट गिविंग, गिविंग अँड गिविंग. परफेक्ट एक्झाम्पल. आपल्याला वृक्षासारखं सहनशील व्हायचंय. अमानीना मानतेन कीर्तनीय सदा हरी. अमानीना मानतेन. प्रत्येकाला मान द्यायचा आहे, प्रत्येक जीवाला मान द्यायचा आहे. आणि स्वतःबद्दल आदराची अपेक्षा नाही करायची. का का नाही करायची स्वतःबद्दल आदराची अपेक्षा? कारण आपली कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे? वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा अँड वी आर सर्वंट. आपली पोझिशन काय? वी आर सर्वंट. आपण सेवक आहोत आणि त्यामुळे आपण प्रत्येकाला आदर द्यायला हवा, बट स्वतःसाठी आदराची अपेक्षा नाही करायला हवी. त्याचबरोबर काय करायचंय? कीर्तनीय सदाहरी. सतत भगवान कृष्णाचे, त्यांच्या नावाचे, गुणांचे, लीलांचे गुणगान करायचे आहे. कसे? सतत, सदा. कीर्तनीय सदाहरी. फक्त 16 राउंड्स नाही, सदा, सतत करायचे, कॉन्टिन्युअसली. आणि जर भगवान चैतन्यांनी सांगितलेले हे रूल्स फॉलो केले ना, तर ऑटोमॅटिकली वी विल गो बॅक टू गॉड हेड. जस्ट वी हॅव टू फॉलो दिस. जर आपण सुख दुःख जे येत आहेत, जे कसे, ज्यांचा नेचर कसा आहे? टेम्पररी आहे, जे काही काळापुरतच आहे, जर यामध्येच गुंतून राहिलो, तर आपलं जे एम आहे लाईफचं, गोल काय आहे आपल्या लाईफचं? टू गो बॅक टू गॉड हेड. गोलोक धाम मध्ये परत जाणे. हे आपल्याला मिळणार का? नाही. का नाही? कारण आपण तर जे टेम्पररी गोष्टी आहे त्यामध्येच गुंतून पडलोय. पण जर आपल्याला स्पिरिच्युअली प्रोग्रेस करायचं आहे, आध्यात्मिक जीवनात प्रोग्रेस करायचे आहे, तर या सुखदुःखांना आपल्याला काय करावं लागेल? दुर्लक्ष करावं लागेल, सहन करावं लागेल. अँड बाय प्रॅक्टिस
बाय प्रॅक्टिस, जसं जसं आपण प्रॅक्टिस करू काय होईल, हे जे सुखदुःख आहे ते आपल्याला बिल्डर पण करणार नाही, किंवा ऑटोमॅटिकली वी विल अवॉइड इट, दॅट निग्लेक्ट दॅट. त्यामुळे आपल्याला काही फरक पण नाही पडणार. का? कारण फॉर एक्झाम्पल सायकल चालवणे, तर सायकल चालवताना काय होते की पहिले पहिले सायकल जर मला येत नसते तर मी पडेल, मला कष्ट होईल, इट विल बी टफ. पण एकदा सायकल आल्यावर बाय प्रॅक्टिस एकदा सायकल आल्यावर काय होईल, मी कॉन्शियस पण नाही राहणार त्या गोष्टीबद्दल की मला सायकल येत नव्हती किंवा मला कष्ट झाले होते, मी पडले होते, मी पडू शकते. या सर्व गोष्टी हे सगळे विचार माझ्या माइंड मध्ये येणारही नाहीत. का? कारण मी प्रॅक्टिस केली आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच प्रकारे जेव्हा आपण या सुखदुःखांना सहन करू तेव्हा काय होईल, सहन करण्याची प्रॅक्टिस करू. सो बाय दॅट प्रॅक्टिस वी विल बी सक्सेसफुल. आणि ती सक्सेस काय राहणार की या गोष्टींचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. का? कारण आपल्याला माहिती राहील की आपला जो गोल आहे तो काय आहे. या सर्व गोष्टी तर टेम्पररी आहेत, येतील जातील. पण मला काय करायचंय, तर मला भगवान कृष्णाच्या सेवेमध्ये गुंतून राहायचंय. I just have to serve Krishna unconditionally and ceaselessly. That is my aim. मला इथून निघायचं, इथे ऍडजस्टमेंट नाही करत बसायचं. सो भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगताय की तू यांना सहन कर. आणि भगवान कृष्ण कोण आहेत? ही इज अन ऑथॉरिटी. ते आपल्यासारखी कंडिशन नाही आहेत. कंडिशन जीव कोणते असतात, तर कंडिशन सोर्स आर दोज ज्यांच्यामध्ये 4 डिफेक्ट्स आहेत. कोणते कोणते? दे मेक मिस्टेक्स, they are prone to illusion, then they have cheating propensity and the senses are limited. पण भगवान कृष्ण असे नाही आहेत. ही इज परफेक्ट. त्यांच्यामध्ये हे 4 डिफेक्ट्स नाही आहेत. ते भ्रमित नाही होत, ते मिस्टेक्स नाही करत, ते कोणाला चीट नाही करत, आणि त्यांची जी सेन्सेस आहेत ते लिमिटेड नाही आहेत. त्यांची सेन्सेस कशी आहेत, अनलिमिटेड आहेत. तर त्यामुळे भगवान कृष्ण जेव्हा आपल्याला सांगतायत की तू काय करायला हवं, सहन करायला हवं, सो वी शुड फॉलो हिम. आणि भगवान काय सांगतायत, कृष्ण काय सांगतायत की जर तू सहन करशील, आणि सहन करून काय करायचंय, तर सहन करून जो हायेस्ट गोल आहे तुझा, जो आत्म्याशी रिलेटेड तुझा धर्म आहे, त्यावर फोकस कर. इथे हे जे भौतिक जग आहे, यू डोंट बिलॉंग टू दिस वर्ल्ड. हे भौतिक जग जेल प्रमाणे आहे. तर या जेलमध्ये ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न नको करूस, या जेलमध्ये राहण्याचा प्रयत्न नको करूस. इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न कर. जे दुःख काय आहे, तर रिअल मिजरीज आर बर्थ, डेथ, ओल्ड एज अँड डिसीज. असा कोणताच जीव नाहीये जो या 4 मिजरीज पासून सुटलाय. सायंटिस्ट लोक खूप प्रोग्रेस करतील, they omit so many medicines and all, पण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यापासून सुटका होईल अशा कुठल्या प्रकारचे सोल्युशन त्यांनी काढलेलं नाहीये, नाही काढू शकणार. तर भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की तू इथे राहण्याची ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न नको करूस. हे दुःखालय आहे आणि इथे दुःखच मिळणार आहे. तू इथून निघण्याचा प्रयत्न कर. या
चार ज्या मिजरीज आहेत याचं सोल्युशन काढ. आणि ते सोल्युशन काय आहे? तर प्रभुपाद त्यांच्या पर्पटमध्ये सांगतायत की भक्ती, केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. केवळ ज्ञान आणि भक्ती. मग ज्ञान कोणतं? तर भगवंतांविषयीचं ज्ञान. ज्ञान कोणतं? जे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत, द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? त्याच्याकडे जो पहिला पाऊल आहे, तो पहिला पाऊल म्हणजे की मी आत्मा आहे, मी ही बॉडी नाही आहे. हे पहिलं पाऊल आहे. जर कोणी म्हणत असेल मी स्पिरिच्युअल, आय एम अ स्पिरिच्युअलिस्ट, देन दॅट पर्सन शुड नो की तो आत्मा आहे, देह नाही, बॉडी नाही. आणि आत्मा असल्यामुळे काय करायला हवं? ते कार्य करायला हवे जे आत्म्याशी रिलेटेड आहेत. आत्म्याशी रिलेटेड काय कार्य आहेत? भगवान कृष्णाला सर्व करणे, त्यांची सेवा करणे. To serve him, to please him, to do every activity for the pleasure of Lord Krishna. आणि हा एकच मार्ग आहे ज्यातून आपण मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. तर मिजरीज, रिअल मिजरीज काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. यावर एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे भक्ती करणे. आणि भक्ती करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर या ज्या टेम्पररी गोष्टी येतात लाईफ मध्ये, जे उन्हाळ्या आणि पावसाळ्यासारखे आहेत, सीझन्स आहेत, चेंज होणार आहेत, टेम्पररी आहेत, अस्थायी आहेत, त्यांना सहन करावं लागेल. त्यांना सहन करून आपलं जे रिअल एम आहे त्यावर फोकस करावं लागेल. त्यांना सहन करून भगवान कृष्णाला सर्व करावं लागेल. त्याच प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला दोन महत्वपूर्ण नावाने संबोधलंय. आणि ते दोन महत्वपूर्ण नाव कोणते? कौंतेय आणि भारत. कौंतेय म्हणजे माता कुंती यांच्याशी अर्जुनाचं जे रिलेशन आहे ते सांगतायत अर्जुनाला भगवंत. आणि भारत, तर त्यांचे जे पित्याकडील जे महान लिनियज त्यांची आली आहे, त्यांच्याशी तुझा संबंध आहे अर्जुन. जो थोर वारसा आहे तुझा, दोन्ही बाजूंनी जो तुझा थोर वारसा आहे, त्याची आठवण भगवान कृष्ण अर्जुनाला करून देतात. आणि त्यामुळे अर्जुनाने त्याची जी जबाबदारी आहे, त्याचं जे कर्तव्य आहे, ते पालन करायलाच हवं. सो लॉर्ड कृष्णा इज मोटिवेटिंग अर्जुन की तू तुझं जे कर्तव्य आहे ते पालन करायला हवं. ते कसं पालन करायला हवं? तर फर्स्ट ऑफ ऑल, यू आर नॉट दिस बॉडी, यू आर सोल. तू आत्मा आहेस. आणि त्यामुळे जे काही बॉडीशी रिलेटेड जे काही सुखदुःख आहेत, सुखदुःखे कशामुळे येत आहेत? बॉडीमुळे येत आहेत. तर त्यामुळे बिविल्डर नको होऊस, गोंधळून नको जाऊस, धीर बन, सहन कर त्यांना. आणि फोकस कशावर ठेव? तुझ्या हायएस्ट गोलवर. ते काय आहे? टू प्लीज कृष्णा, टू सर्व कृष्णा. आणि मी म्हणतोय, कृष्णा अर्जुनाला बोलतायत, मी म्हणतोय की तू लढ, त्यामुळे लढ. बिकॉज कृष्णा इज टेलिंग अर्जुना टू फाईट, ही शुड फाईट. आणि आपल्याला भगवंत काय सांगतायत? आपल्याला भगवंत सांगतायत की तुम्ही तुमचे कर्तव्य करा. यू शुड फॉलो युअर ड्युटीज. ज्या काही ड्युटीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. पण ते करत असताना तुमची जी हायएस्ट ड्युटी आहे, हायएस्ट ड्युटी काय आहे? हायएस्ट ड्युटी इज रिलेटेड विथ ourselves. Ourselves means with soul.
आत्म्याशी रिलेटेड जी कर्तव्य आहेत ती विसरू नका. तुम्हाला तुमचं जे स्वधर्म आहे, जे तुम्हाला दिलेल्या ड्युटीज आहेत त्या तर तुम्ही फॉलो करा, पण ते फॉलो करताना जे हायेस्ट एम आहे तुमचं, ज्या हायेस्ट ड्युटीज आहेत, आत्म्याशी रिलेटेड ज्या ड्युटीज आहेत त्यांना विसरू नका. बॅलेन्स बोथ ऑफ दॅम. तर भगवंत इथे अर्जुनाला असं नाही म्हणत आहे की तू सगळं काही सोडून दे आणि माझी भक्ती कर. नो, भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की तू तुझी ड्युटी कर, पण ते करत असताना तू कोणासाठी कर ती ड्युटी? माझ्यासाठी कर. आणि जे काही सुखदुःख आहेत त्यांना सहन कर, जेणेकरून तू ऍक्च्युअली तुझ्या एमवर फोकस करू शकशील. सो वी शुड नो वी आर नॉट धिस बॉडी. आपण आत्मा आहोत आणि आपण आत्मा असल्यामुळे आपला जो जो धर्म आहे तो काय आहे? भगवान कृष्णांची सेवा करणे. आणि ही सेवा करण्यासाठी, ही सेवा सीजलेसली करण्यासाठी, कॉन्टिन्युअसली करण्यासाठी काय करावं लागेल? तर जी सुखदुःख आहे त्यांना सहन करावं लागेल. आपण भौतिक जगात आहोत तर ही सुखदुःख येणारच, पण त्यांना आपल्याला काय करायचंय? सहन करायचंय. वी हॅव टू टॉलरेट दॅम. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. एनी क्वेश्चन? Hare Krishna. Is there any question? Thank you so much for joining. Vishnu.